SP पाटील शिक्षण संस्था चाकण, पुणे, कुरळी आणि बोसे या संस्थेच्या संचालित विश्वशांती निकेतन विद्यालय चाकण, कुरळी आणि बोसे या संस्थेचा 15वा कौतुक सोहळा या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण मान्यवर उपस्थित आहोत। आपल्या या सोहळ्यासाठी कौतुक सोहळ्यासाठी या सोहळ्याचे अध्यक्ष सन्माननीय जयप्रकाश दहीफळे प्राचार्य, त्याचप्रमाणे मार्गदर्शक सन्माननीय ॲडव्होकेट गोरक्षनाथ आव्हाडे साहेब, त्याचप्रमाणे प्रमुख उपस्थिती आणि विशेष सत्कार मूर्ती सन्माननीय डॉक्टर संतोष हरिभाऊ आगाव। आणि आज शिवजयंती सोहळा संपन्न होत आहे आणि या सोहळ्याच्या निमित्तानं आपणाला खास संस्थेला शिवव्याख्याते लाभलेले आहेत माननीय सचिन नागपुरे सर, या सर्व मान्यवर, त्याचप्रमाणे सर्व पालक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपल्या संस्थेचा कौतुक सोहळा संपन्न होत असताना सरांनी आणि मॅडम आगाव सर आणि मॅडम यांनी ह्या कार्यक्रमासाठी अतिशय चिकाटीने प्रयत्न करून या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न केला, कार्यक्रम या ठिकाणी धरलेला आहे। आपण पाहतो की अनेक संस्थेचे कार्यक्रम होतात, परंतु पालकांना उभं राहून कार्यक्रम आपल्या मुलांचा पाहावा लागतो आणि मुलांचं जसं कौतुक व्हायला पाहिजे त्या पद्धतीने कौतुक त्या ठिकाणी होत नाही। हा कार्यक्रम खास या नाट्यगृहामध्ये सर कायम सातत्यानं आयोजित करतात, ज्या अर्थी सरांना इतकी आपुलकी आपल्या विद्यार्थ्यांविषयी आहे, तर पालकांनी सुद्धा योगदान दिलेलं पाहिजे। कारण सध्या कलियुग अतिशय वेगाने बदलते, जुनी बाराखडी आणि उजाळणीचे दिवस आता राहिलेले नाहीये। जग हे नवीन विश्वाकडे धावत आहे आणि त्यामध्ये इंग्रजीसारखी भाषा ही जागतिक भाषा बनलेली आहे आणि त्या माध्यमातून शिक्षण घेऊन आपले मुलं पाल्य आपले हे पुढं स्पर्धेच्या युगामध्ये टिकले पाहिजे। यासाठी पालकांनी असं शोधलं पाहिजे की चांगली संस्था कुठे, चांगली शाळा कुठे, चांगले शिक्षक कुठे, हे शोधणं खरं आता पालकांचं काम राहिलेलं आहे। पूर्वी घरात 4-4, 5-5 मुलं असायची, 4 शिकली 2 नाही शिकली त्याचं काही वाटत नव्हतं। आज एक मुलगा आणि एक मुलगी इथपर्यंत आपण आलेलो आहे। त्यामुळे एका मुलासाठी आणि एका मुलीसाठी चांगलं शिक्षण देणे आपली जबाबदारी, आपलं कर्तव्य येते। आणि मुलांसाठी किती प्रॉपर्टी कमवली आणि किती राखून ठेवलं, त्यापेक्षा ती किती सुज्ञ झाली आणि किती हुशार झाली आणि किती योग्य झाली हे घडवणं आपलं काम आहे। मुलं जर शिक्षणाने घडवली तर ती आदर्श बनतात आणि प्रॉपर्टी राखून ठेवली तर ते उधळल्याशिवाय राहत नाही। आपल्या पूर्व पट्ट्याचा, तालुक्याचा, पिंपरी चिंचवडचा इतिहास आहे, आपण डोळ्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहतोय। आणि हे जर थांबवायचं असेल, आपलं कुटुंब वाचवायचं असेल, तर प्रत्येक पालकानं हे सांभाळलं पाहिजे आणि ह्याकडे लक्ष दिलंच पाहिजे। चांगली संस्था, चांगले आदर्श शिक्षक हे शोधले पाहिजे। योग कसा आहे, माऊलींनी ज्ञानेश्वरी कुठे लिहिली? नेवाशात लिहिली आणि तिचं महत्व कुठं आळंदीमध्ये आलं। नेवाशाची ज्ञानेश्वरी आळंदीत आली, महत्व आलं, त्या ज्ञानेश्वरीवरती आज जग तरले। आगाव सर नगरला होते, आपला योग चांगला आहे। सर भोशा चाकणला आले, चाकणचे भोशाला आले, म्हणजे जर आपला सरांचा योग येण्याचा चांगला आहे, हा आपल्या नशिबा करतोय, आपल्या कामासाठी आहे। वास्तविक नगरला शाळा काढली असते, किती विद्यार्थी मिळले असते, कितीही तिथं विद्यार्थी घडले असते, पण हा योग आपल्या करता आहे। आपली मुलं चांगली घडणार, आपल्या करता चांगला योग आहे। आणि सरांचा माझा परिचय अगदी 1 वर्षामध्येच आला। सर एक सहज योगायोगाने आपली संस्था वाढली म्हणून एक जागा पाहत होते पूर्व पट्ट्यात भोशामध्ये, चाकण, पिंपळगाव या पट्ट्यात जागा पाहत होते आणि सरांचा जागा पाहताना योग आला। योग आल्यानंतर सरांचे नातेवाईक अशोकराव बडे म्हणून आहेत, ते माझे मित्र आहेत आणि सरांनी फक्त त्यांचं नाव घेतलं। नाव घेतल्यानंतर मी सरांना म्हटलं पाहूया आपण, तुम्ही जागा शोधताय, पाहू काय सहकार्य असेल ते मी पाहतो, करतो काहीतरी। आणि
मी म्हटलं पहिलं सरांची संस्था काय करते हे पहिलं पाहिलं पाहिजे आणि त्या संस्थेचा मी इतिहास पाहिला आणि संस्था जवळजवळ 13 ते 14 वर्षांनी चाकणला चालू आहे आणि त्या संस्थेच्या माध्यमातून मी जरा माहिती घेतली आणि त्या माहितीमध्ये मला असं निदर्शनास आलं की इथले विद्यार्थी हे देश पातळीवर आणि महाराष्ट्र राज्याच्या पातळीवर चांगले चमकतात आणि सरांनी जो स्टॉप निवडला आहे शिक्षणाचा स्टाफ हा अतिशय सुंदर मला वाटला आणि मग आज एक चांगला माणूस चांगलं ज्ञानदानाचं जर काम करतो तर अशा माणसाच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे ह्या उद्देशानं मी सरांना माझी जागा त्यांचं मोठं शाळा काढण्याकरता सरांना मी माझी जागा दिलेली आहे आणि जागा देण्याचं एकच माझं उद्दिष्ट आहे की जीवनामध्ये आपण सातत्याने चांगली कामं करतो चांगली कामं करत असताना चांगल्या कामासाठी योगदान द्यायचं आणि ती जागा चांगल्या कामासाठी मी दिलेली आहे। त्या ठिकाणी सरांनी अतिशय चांगले म्हणजे ज्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे नियम आहेत जे शासनाने नियम घालून दिलेले आहेत त्या सर्व नियमानुसार शाळेचं कामकाज सरांनी केलेलं आहे। त्या ठिकाणी कुठल्याही शासनाची एक चूक सरांनी काम केलेलं नाही आणि त्यामध्ये जे सरांना ज्या काही अडचणी येतात किंवा येत राहतात त्यामध्ये सरांना मी माझे एक बंधू समजतो आणि बंधू प्रेमासाठी सर्व गोष्टी करण्याची मी तयारी ठेवलेली आहे आणि कुठलंही काम माझं मत असं आहे की कुठलंही काम माणसाने हाती घेतलं तर ते काम पूर्णत्वास न्यावं कुठलंही काम माणसाने अपुरं सोडू नये ह्या उद्देशानं मी सरांना बोशे युनिटसाठी काय काय मदत लागणार आहे किंवा जे काय मला करण्या